नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तर भयंकर उन्हाळा वाढलेला आहे, शरीरामध्ये उष्णता वाढत आहे. त्यासाठीच आज आपण घेऊन आलो आहोत 3 असे प्राणायाम जे तुमच्या शरीरामध्ये थंडावा निर्माण करतील आणि तुमच्या शरीरातील उष्णता बाहेर काढतील. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि तुमचं नाव देखील कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही सर्वजण ठीक असावेत असं मला मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर आज आता उन्हाळा लागलेला आहे. उन्हाळ्यामध्ये खूपच उष्णता वाढलेली आहे. तर मार्चपासून आता एप्रिल, आता हा एप्रिल महिन्यासुद्धा संपत आलेला आहे. परंतु आपल्या शरीरामध्ये फार उष्णता असते, त्रासावी जीव होत असतो आपला. तर काय करायचं आहे? आता मी तुम्हाला जे 3 प्रकार जे शीत प्राण्याचे सांगणार आहे ते तुम्ही आवर्जून करा. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता राहणार नाही व आपलं जे प्रकार ते रोगाचे करणार आहे. त्याच्यामुळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या सर्व आपल्या हृदयापर्यंत रक्तपुरवठा करतात. त्यांना थंडावली आपलं हृदयसुद्धा आपलं निरोगी राहणार आहे. तर काय आहे तो पहिला प्रकार? तर तुम्हाला सांगितलं पहिला प्रकार कोणता आहे. प्रथम आपल्याला काय करायचं आहे? आपली जीभ जी आहे याप्रमाणे आपल्याला जीभ फोल्ड करायची आहे. म्हणजे पाठीमागच्या बाजूला आपल्याला टावला अशी याप्रमाणे दात आपले असे मिटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडने आपल्याला श्वास घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपलं शरीर हे पूर्ण आपल्याला हे 5 मिनिटे हा प्रकार करायचा आहे आणि आपलं शरीर थंड राहणार आहे. तर चला तर काय कसं आहे ते तुम्हाला जाणून घेऊया. प्रथम आपल्याला आपली जीभ अशी फोल्ड करून वरती टावलं लावायचे आहे आणि दात बंद असे दात ह्याप्रमाणे हे करून आपल्याला श्वास आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे. याप्रमाणे हा पहिला प्रकार आहे. आपल्याला किती थंड वाटतं, एकदम शीतल वाटतं आपल्याला. आता दुसरा प्रकार कोणता आहे? दुसरा प्रकार असा आहे, आपली जीभ ही अशी फोल्ड करायची आहे आणि बाहेर काढायची, अशी वळवून घ्यायची आहे आणि आपल्याला श्वास घ्यायचा आणि नाकवाटे आपल्याला सोडायचा आहे. श्वास घ्यायचा, नाकवाटे आपल्याला सोडायचा आहे याप्रमाणे. किती थंड वाटतं आपल्याला. आता दुसरं शीत प्राणायाम कसं आहे त्याप्रमाणे आपल्याला आता ह्याप्रमाणे आपल्याला जे करंगळे आहे त्याप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला श्वास घ्यायचा आणि सोडायचा. हे शीत प्राणायाम. नमस्कार. या मुद्रेला जलमुद्रा म्हणतात. तर अवश्य करा जलमुद्रा. त्याच्याने आपल्याला शीत वाटतं. जलमुद्रा आहे ही. आपल्याला म्हणजे एकदम थंड वाटतं. आणि चौथा प्रकार असा आहे, ह्याप्रमाणे आपल्याला
श्वास घ्यायचा. तर आपल्याला डाव्या नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि उजव्या नाकपुडीने आपल्याला सोडायचं. हे 5 मिनिटं आपल्याला करायचं आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पहा, आपली लाईव्ह देखील चालू आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव अवश्य सांगा. याप्रमाणे आपण ते करायचं आहे. आता हे पहा, आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला फ्रीजमधलं पाणी आपल्याला अजिबात प्यायचं नाही. फ्रीजमध्ये पाणी पिल्यानंतर आपण जेवढं आपण फ्रीजमधलं पाणी पितो त्याच्याने आपली उष्णताही जास्त वाढत असते. तर आपण काय करायचं आहे, ज्याप्रमाणे वाळा जो आहे तो वाळा आणून आपण स्वच्छ धुवून तो माठामध्ये टाकायचा आहे. माठामध्ये ते वाळ्याचं पाणी जे आहे ते आपल्या शरीराला थंडावा देत असतं. आणि दुसरं असं की आपण काय करायचं आहे, एका जगमध्ये आपल्याला 2 लिटर पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4-5 डिंक जो असतो डिंक टाकायचा आहे आणि आपल्याला थोडेसे वाळ्याचे काड्यासुद्धा टाकायचे. दिवसभर तुम्ही जॉबला वगैरे जात असाल तर ते दिवसभर आपण ते पाणी प्यायचं आहे. आणि दुसरं असं की काकडी पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये. आणि ते पाणीसुद्धा आपण दिवसभर सुद्धा पिऊ शकतो. आणि सब्जा जो आहे रात्री भिजत घालायचं. ज्यांना फारच उष्णता वाढलेली असेल तर त्यांनी काय करायचं आहे, रात्री सब्जाचे बीज आहे ते आपल्याला काही औषध दुकानामध्ये मिळतं. तर ते सब्जाचं बीज आहे ते आपण पाण्यात टाकायचं आहे. रात्रभर भिजत घालायचं आहे. ते फुगतं सकाळी आणि ते तुम्ही दुधाबरोबर थोडीशी त्याच्यामध्ये दोऱ्याची जी खडी साखर आहे ती थंड असते. आपली ही रेग्युलर साखर वापरायची नाही. ती दोऱ्याची खडी साखर त्याची पावडर करून थोडीशी टाकायची दुधामध्ये आणि ते सब्जामध्ये टाकून आपल्याला ते सकाळी आपल्याला ते खायचं आहे. त्याच्याने सुद्धा आपल्या दिवसभर आपल्याला शरीरामध्ये थंडावा मिळतो. आणि रात्री ज्यांना फारच उष्णता वाढलेली असेल, त्यांना रगेला वगैरे त्रास होत असेल, त्यांनी काय करायचं आहे, आपलं जे काळं जे असतं ते आपलं गाडगं जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे धणे भिजत घालायचे आहे. धणे भिजत घालायचे आहे आणि सकाळी ते आपल्याला अनुषापोटी म्हणजे आपण काही न खाता ते पाणी आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी ही दोऱ्याची खडी साखरेची पावडर आहे थोडीशी टाकून आपण ते पाणी प्यायचं आहे. दिवसभर आपल्याला थंडावा वाटणार आहे आणि आपल्याला ज्यांना उष्णतेचा त्रास होतो, लगीला त्रास होतो, तो सुद्धा आपला कमी होणार आहे. याप्रमाणे देखील आपण छोटे छोटे जे आहे नियम आपण पाळले तर आपल्याला म्हणजे उन्हाचा आपल्याला त्रास जाणवणार नाही. आणि नाचणी जी आहे आपण स्वच्छ धुवून ती 1 दिवस भिजत घालायची, स्वच्छ धुवून आपण ती सुकून आपण ती दळून आणायची आहे आणि त्याची पेज वगैरे आपल्याला प्यायची आहे, ती थंड असते. किंवा ज्वारीचं पीठ आहे ते रात्री आपल्याला भिजत घालायचं आहे आणि सकाळी त्याची आपल्याला ते थोडंसं पाणी टाकून त्याची पातळ असं ज्याप्रमाणे आपण कढी करतो त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं ते उकळून घ्यायचं आहे. छान उकळल्यानंतर थंड झाल्यानंतर आपल्याला ताक टाकायचं आहे. थंड ताक टाकून त्याची घुसळून आपण जेवणाबरोबर ते तुम्ही पिऊ शकता. ते खूप सुंदर लागतं. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे किंवा थोडंसं 2-3 लसणाच्या पाकळ्या वाटून टाकायच्या आहे. कोथिंबीर ही भरपूर टाकून आणि लसूण टाकून आणि ते आपण मस्तपैकी त्याच्यामध्ये टाकून ते शिजवून द्यायचं आहे छानपैकी. तुम्हाला सांगते, शिजवून घेताना ते थंड होऊन द्यायचं. थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये ताक टाकायचं आपल्याला आणि ते ताक चांगलं घुसळून आपण ते जेवणाबरोबर तुम्ही त्याच्यामध्ये सैंधव मीठ टाका. त्याची उत्तम आहे. आणि मग ते आपण जेवणाबरोबर पिऊ शकतो किंवा ज्यावेळेस आपण नाश्ता करतो सकाळी ते नाश्त्याबरोबर आपण ते थोडं थोडं पिऊ शकतो. त्याच्याने आपल्याला खूप थंडावा वाटतो. तुम्ही हे जरूर करा. नाचणीची आणि ज्वारीची सुद्धा तुम्ही जे त्याला आंबील म्हणतात ते आंबील अवश्य प्या. तुम्हाला फारच थंड वाटेल. त्या छोट्या छोट्या टिप्स आहे आपण जर आवर्जून केल्या. आणि पाणी फ्रीजमधलं पिऊ नका शक्यतो करून. आणि आपण आईस्क्रीम वगैरे करतो ती विकत आणल्यानंतर ती बर्फाची कुठल्या पाण्यात असते आपल्याला ते माहीत नसतं. ते आवर्जून आपण खा. तुम्ही थोडीशी हप्त्यातून 1-2दा खा, पण रोज देतात खाऊ नका.
आणि जेवण झाल्यानंतर रात्री शक्यतो करून आईस्क्रीम खाऊ नका. त्याच्यामुळे आपण जेवण करतो ते जेवणाचे आवश्यक जे आपले घटक असतात ते आपल्या शरीराला मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे जरूर आवर्जून करा. नमस्कार, धन्यवाद. भेटूया आपण पुन्हा उद्या याच टायमाला. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी मुलाची काळजी घ्या आणि शक्यतो करून बाहेर जाताना आपल्याला पांढरा कांदा अवश्य घ्या. त्याच्यामुळे आपल्याला उष्णता जी सूर्यप्रकाशाची आहे ती आपल्याला जाणवणार नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.